नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रेंड. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असाल. चला, त्याच्या आधी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आमच्या आरूला सपोर्ट करा. आज आम्ही चाललो गावाला, म्हणजे आमच्या घरी दोंडाईच्याला. त्याच्या आधी आमची आरू माझ्या आजीला मदत करते पोळ्या बनवण्यासाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा की पोळी कशी बनली आणि कुठला म्हणजे कसला नकाशा बनला असं. कारण ही मजाची गोष्ट आहे, पण खरंच खूप छान पोळ्या बनवते माझी मुलगी. चला, आता मी तुम्हाला प्रश्न पण मीच विचारते आणि उत्तर पण मीच देते. तुम्ही म्हणत असतील की आरूचे काय म्हणजे बाहेर जाण्याचे व्हिडिओ असतात, तर डेली रुटीनचे व्हिडिओ का नाही बनवत असं. तर मी डेली रुटीनचे असे व्हिडिओ बनवत नाही, कारण आरूचं डेली रुटीन सारखंच आहे आपलं रेग्युलर. उठणं बसणं म्हणजे खाया पियायचं आणि दुसरं असं काही घडतच नाही आहे ना. मग त्यामुळे आम्ही काय असं बनवतच नाही. आणि फंक्शन वगैरे झाले का तेवढं बनवून घेते मी, असं बड्डे किंवा असं सण वगैरे. आणि तुम्हाला कधी आरूचे डेली ब्लॉग बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 4-5 कमेंट पण कधी आले ना तरी आम्ही आरूचे डेली ब्लॉग बनवत जाऊ खरंच. आणि प्लीज बोलण्यामध्ये काही चुकत असेल तर लक्ष नका देऊ, सोडून द्या. कारण आमचं कसं आहे आता नवीन नवीन चालू आहे ना, म्हणून चुका तर होत असतील. आम्ही गावाला जायची तयारी करत आहोत. तर तयारी करत असताना माझी जुनी घडी आरूला दिसली, तर तिचं म्हणणं आहे की मम्मा मला घालायची आहे. म्हटलं बेटा तुझ्या हातात ती काही येत नाही आहे. तर तिचं म्हणणं नाही मला घालायची आहे. आता मॅडमचा थोडा चेहरा उतरून गेला आहे, कारण असं होऊन गेलं आहे ना, आम्ही गावावर म्हणजे तेव्हा आम्ही इथनं गेलो ना दोंडेच्याहून, तर तेव्हा थंडी नव्हती, गरमी होती म्हणजे. आणि आता 2 दिवसापासून थंडी पडू राहिली. तर आम्ही जाताना काय स्वेटर वगैरे घेऊन गेलो नाही, म्हणून सर्दी खोकला तिला झाला आहे. आणि तिचं कसं आहे बाहेर फिरणं वगैरे चालूच असतं. मी नाही पण सांगितलं तर तिथे जायचीच. आणि मुलं दिसलं की मग तिचं कसं आहे चला मग मजा करा. आणि माहेरी आल्यावर तर वेगळंच आहे मग तिचं, म्हणजे तिचं माहेर पण वेगळं आणि माझं पण वेगळं. मी काय एवढी फिरायला जात नाही, पण 3 सगळं फिरून यायची. आणि खरंच आरूने 8 दिवसामध्ये खूप मजा पण केली. आणि खूप तिचा चेहरा खूप फ्रेश होता अगोदर, फक्त आता ती 2 दिवसापासून सर्दी झाली आणि त्यामुळे तिचा चेहरा थोडा कोम होऊन गेला आहे. चला मग आता जेवण करून जाऊ, कारण आता माझ्या आजीने केली कढी, मस्त चवळीची भाजी आणि ठेचा. या जेवणाला सगळेजण. आमच्या आरूला ना याची भाजी खूप आवडते, चवळीची. ती खूप आवडीने खाते. तिला म्हटलं बाई कुरकुरे नंतर खा, अगोदर जेवण करून घे. पण तिचं म्हणणं आहे नाही मम्मा मी दोघी सोबत खाईन. म्हटलं जाऊ दे, खाऊन घे. कसं आहे थोडं हे खाशील थोडं ते खाशील, म्हणजे ह्यानुसार तू जेवण तरी करशील. नंतर काय करणार नाही. कधी सांगितलं ना खाऊ नको, आत्ता रागवलं ना मग ते कसं आहे जेवण पण करणार नाही, नेमकं कुरकुरे पण खाणार नाही. म्हटलं खाऊन घे, जाऊ दे. मग खा म्हटलं. खरंच माहेरी आल्यावर कधी आयतं जेवण भेटतं ना तर लय छान वाटतं. कारण घरी आपल्याच हातचं बनवणं आणि खाणं अशी मजा काही येत नाही. आणि खरंच माझी अक्काची म्हणजे माझी मम्मीची मम्मी खूप छान स्वयंपाक करते आणि आम्हाला काही काम पण करू देत नाही. बिचारी म्हातारी आहे, पण आम्ही सांगतो ना आण ग अक्का मी काम करते, तर नाही सांगते नको बेटा तू नको करू. आता जाताना आरूला पी दिली मस्त अक्काने. बाईक करते आरू. आता मम्मी मला भरबसला पोचवायला येते, कारण लोन काही बस नाही आहे म्हणून. आता जात नसताना ती एक मुलगी खेळत होती ना, तर तिच्यापाशी गेली. दीदी मला पण खेळू देते का? ओढं कसं किंवा नसतं ती बस म्हणून घेते सगळ्यांना. मग आता मी श्री दत्तांच्या मंदिरात आलो आहोत भरवसला इथं. हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल माझा. कारण माझी आरू असं आहे ना, न सांगता देव करते ना, माझं मन खरंच खूप प्रसन्न होऊन जातं. आमच्या तिथल्या ताईने आम्हाला आरूचा बड्डे गिफ्ट दिला आहे, ड्रेस. खरंच खूप छान आहे, थँक्यू ताई. आता बसमध्ये जागा तर काय होती नाही, पण ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर भेटली आम्हाला शिंदखेड्यापाशी जागा. आलं दोंडायचं. आरूचे पप्पा आम्हाला घ्यायला आले. आता फायनली आम्ही घरी पोचून गेलो. आणि घरी पोचल्यानंतर आरूची आणि आरूच्या पप्पाची लई घोळायची भेट झाली, कारण आता 8 दिवसाचा गॅप होता ना म्हणून. पप्पाशी खूप बोलते. 8 दिवसांचं सगळं आजच बोलून घेते आणि ह्याच टायमाला. आणि घरी
घरात गेल्यानंतर आरू सांगते, मम्मा बघ किती पसारा केलाय पप्पांनी, सगळं घर दाखवते ती पुढे जाऊन जाऊन. बघ मम्मी, आता किचनमध्ये गेली, बघ मम्मी किती किचन खराब केलं. म्हटलं खराब नाही केलं पप्पांनी, पप्पांना स्वयंपाकच करता येत नाही, पप्पा खराब काय करतील. म्हणून त्यांना काय स्वयंपाक वगैरे जमत नाही, बाहेरूनच खाऊन घेतात ते. आणि चहा वगैरे पण काही बनवत नाही, ते पण काही बनवत नाही ते. काय माहिती हॉलमध्ये असा पसारा का करून ठेवला काय माहिती, आल्यावर विचारून बघू त्यांना. सध्या ते बाहेर गेलेत. चला मग आता मी व्हिडिओ संपवते. आणि आता तुम्हाला आमचा ब्लॉग कधी आवडला असेल तर कमेंट पण करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा प्लीज. आरूला सपोर्ट पण करा. बाय.